तुम्हा प्रत्येकांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, लाभाचा हो. परत एकदा ख्रिस्तेशमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या उपासनेसाठी शांत बसा, व्यवस्थित ऐका. आता खूप थकलात तुम्ही, हात उंच केले, नाचले, तोंडाने गीतं गायले. आता शांतपणे वचन ऐका, रिलॅक्स मध्ये. फोन सायलन्स ठेवा, मध्येच गडबड करू नका, व्यत्यय येऊ नये तसं पण देवाचं वचन ऐकू. 10:15 आपण चर्च चालू केला. आता आपण देवाचं वचन ऐकूया. प्रार्थना करू तत्पूर्वी. प्रिय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताचा जन्म अद्भुत, त्याचं जीवन अद्भुत, त्याचं मरण देखील अद्भुत. अद्भुत मंत्री, सनातन पिता, शांतीचा अधिपती असलेला प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला. या ख्रिस्ताबद्दल आम्ही धन्यवाद देतो. परमपिता, आमच्या संगतीला आम्हाला चालवा. तुमचं वचन किती श्रेष्ठ आहे, महान आहे. परत एकदा या डोळ्यांनी नव्हे, आमचे अंतचक्षु तुम्ही उघडा आणि हो त्या वचनाचा देवबापा उलगडा आम्हाला होण्यासाठी सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केले म्हणते का. 1971 साली माझा जन्म नव्हता. कदाचित माझ्यापेक्षा मोठे असलेले तुम्ही, तुमचा जन्म झाला असेल. माझा जन्म नव्हता त्यावेळेला. 1971 साली 1971 त्यावेळेला एक अद्भुत अशी घटना घडली. एक अद्भुत अशी घटना घडली. ती घटना काय असेल? जेम्स आयर्विन म्हणून एक व्यक्ती चंद्रावरती पाऊल ठेवला. जेम्स आयर्विन म्हटलेला व्यक्ती चंद्रावरती पाऊल ठेवला. पाऊल ठेवल्यानंतर तो परत पृथ्वीवरती आला. पृथ्वीवरती आल्यानंतर मीडिया त्याला विचारू लागली. मीडिया विचारू लागली, तुम्ही चंद्रावरती पाऊल ठेवला, त्याचं फिलिंग काय? कसं वाटलं तुम्हाला चंद्र, तेथील वातावरण, आणि आता तुम्ही भूतलावर आला ते वातावरण कसं वाटलं तुम्हाला? त्याचं उत्तर काय होतं माहित आहे? त्याचं उत्तर काय होतं माहित आहे? मी चंद्रावरती पाऊल ठेवलो, जाऊन आलो, त्यापेक्षा, त्या फिलिंगपेक्षा 2025 वर्षापूर्वी जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त महाआकाश सोडून, स्वर्गाचं स्थान सोडून या भूतलावर आला. ते अद्भुत आहे. कोण सांगतो माहित आहे? गल्ली बोळातला माणूस नव्हे, जेम्स आयर्विन, फार मोठा अंतराळवीर, ज्याने प्रथम चंद्रावरती पाऊल ठेवला, तो जेम्स. येशूचा जन्म अद्भुत प्रेम, येशूचा जन्म अद्भुत. मोठमोठे महान लोकांनी त्याच्याविषयी सांगितलंय. मोठमोठे कीर्तिमान मूर्तिमंत लोकांनी त्याच्याविषयी सांगितलंय. तो किती महान आहे. अनेक कारणे प्रियांनो, रात्री तुम्ही ऐकला येशूचा जन्म. मत्ती कृष्णवर्तमान पहिला अध्याय वचन 21. मत्ती कृष्णवर्तमान पहिला अध्याय वचन 21. रात्री जे कोणी नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा त्याच्यातून अनेक अद्भुत गोष्टी परत एकदा जे ऐकले
त्यांच्यासाठी दुसरं अद्भुत, जे ऐकलं नाही त्यांच्यासाठी हे अद्भुत. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. तुला तारण पाहिजे, तुला सगळं काही आहे पण तारण नाही तुझ्याकडे. तुला तारण हे गब्रिएल देवदूत सांगतो. कोणाला? जोसेफला. कोणाला? योसेफला. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. वचन 18. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया तिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली. सहवास होण्यापूर्वी पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता. तिची बेअब्रू करण्याची तिची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. त्यावेळी बोललं गेलेलं वचन, असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूचा दूत गब्रिएल येतो योसेफाकडे. प्रभूचा दूत गब्रिएल योसेफाकडे येतो. योसेफा, तुझी पत्नी योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास संशय कर. ती खूप पवित्र आहे. मरिया खूप पवित्र आहे. मरियाने आणि अजूनपर्यंत एवढे पुरुष या भूतलावरती आहेत, तिच्या समोर आहेत. कुठल्याही पुरुषाकडे ती न जाता तुला काय वाटते योसेफा? मी बघितलंय, मी पाहिलंय योसेफा मरियेकडे मी बघितल्यानंतर गब्रिएल देवदूत सांगतो, गब्रिएल देवदूत मरियेविषयी साक्ष देतो. तू तुझ्याविषयी साक्ष देणं गरजेचं नाही, इतरांनी तुझ्याविषयी साक्ष द्यायला पाहिजे. वाच बेटा. योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नको. का संशय येतो तू तुझ्या बायकोवरती? ती खूप चांगली मुलगी आहे. यरूशलेममध्ये अनेक स्त्री आहेत, यरूशलेममध्ये अनेक मुली आहेत, पण मी तिचीच निवड यासाठी केली. ती खूप पवित्र आहे. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून हे गब्रिएल सांगतो. येशूचं ऐकायचं का? ऐकलं नाही ना तुम्ही रात्री? आता ऐका. गब्रिएल सांगतो. आता येशू काय म्हणतो बघा. आता येशू काय म्हणतो बघा. लोककुश वर्तमानाचा 19 अध्याय वचन 10. लोककुश वर्तमान अध्याय 19 वचन 10. लोककुश वर्तमान अध्याय 19 वचन 10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यासाठी आला आहे. गब्रिएल तेच सांगतो. प्रभू ख्रिस्त या भूतलावरती आल्यानंतर तेच सांगतो. तिकडे संत पौल तिमोथेच्या पत्राला काल रात्री वाचल्याप्रमाणे तिमोथेचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन 15 काढू नका, नंतर काढू, त्या ठिकाणी तेच सांगतो. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास आला आहे. संदर्भ असा आहे. येशू यरूशलेममध्ये प्रवेश करतो. येशू यरूशलेममध्ये प्रवेश करतो. संपूर्ण यरूशलेममध्ये यरीहोमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने संपूर्ण यरूशलेममध्ये कळालं जीसस येणार आहे, येशू येणार आहे. एक टॅक्स कलेक्टर त्याला वाटलं मी येशूला पाहावं. तो जाऊन झाडावरती चढला. झाडावरती चढल्यानंतर येशू त्या ठिकाणी थांबतो. लोकांना वाटलं येशूला
चालून चालून दमला असेल येशू. दमला नव्हता. एका व्यक्तीसाठी थांबतो. तो व्यक्ती कोण असेल? जक्कई. जक्कया, तू त्वरा करून खाली ये. आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. वचन 4, 19 वचन 4. तेव्हा तो पुढे धावत जाऊ पाहण्यासाठी त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. येशू त्या येशू त्या ठिकाणी ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, जक्कया, त्वरा करून खाली ये. त्वरा करून खाली ये. कारण आज मला तुझ्या घरी यायचं. जक्कया, तू पापी आहेस का? तरी मी तुझ्या घरी येतो. मला तू पाहिजे. लोक बघा काय म्हणतात. लोक बघा काय म्हणतात. हे पाहून वचन 7. हे पाहून कुठे गेले लेकरं? अजून कुठे गेले लेकरं? वचन ऐकायला नाही. कुठे गेले? हे पाहून लोक कुरकुर करू लागले. लोक नेहमी लोकांचं कुर 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 असते. त्याच्याकडे जाऊ नको, त्याच्याकडे जाऊ नको, हे करू नको, हे करू नको, त्याच्याकडे नको, हे नको, ते नको. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझी काय समस्या आहे? जर येशू जर जक्कईच्या घरी जातो, तर येशू जर पापी लोकांच्या घरी जातो, तुला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुला? तू त्याचं घर चालवतो, तू त्याला कपड्याला पैसे देतो, तुला प्रॉब्लेम काय? आज ऐकून घे तू. जेव्हा लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. देवदूतांनी आधी सांगितलंय. पापी लोकांच्या तारणासाठी या भूतलामध्ये गेला प्रियानो जक्कईच्या घरी. बायबल किती श्रेष्ठ आहे. बायबल किती सत्य आहे. लोक म्हणतात पापी लोकांच्या घरी उतरायला गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून म्हणाला, प्रभूजी, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो. दोघं एकत्र होत असताना तुला काय प्रॉब्लेम झाले? काय प्रॉब्लेम झालाय? येशू जातो त्याच्या घरी. येशू उद्धारक आहे ना, हा पापांपासून तारणार आहे ना. येशू त्याच्या घरी जातो. प्रभूजी, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि मी मी उभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते परत करतो. येशूला जाऊ द्या त्याच्या घरी. लोक कुरकुर करणाऱ्या लोकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कयाला पाप विरहित उभा केला. कुरकुर करणाऱ्या समाजामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कयाला पवित्र से उभं केलं. तो जर आम्हाला जर पवित्र से उभं करतो, कुरकुर कुरकुर करणारा तू कोण, मी कोण? पापी लोकांच्या कारणासाठी या भूतलावर येशू तेव्हा म्हणतो येशू ख्रिस्त वचन 10. तेव्हा म्हणतो येशू ख्रिस्त वचन 10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आला आहे व तारण्यास आला आहे. पापाचा द्वेष कर, पाप्याचा द्वेष करू नको. एका व्यक्तीला एड्स झाले समजा. एड्स झालेल्या व्यक्तीला डॉक्टर कधी द्वेष करतो का? हो बाजूला नाही, जवळ घेतो, बोलावतो, तपासतो, ऍडमिट करतो, इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, त्याचा एड्स घालवण्याचा प्रयत्न करतो. त्याला कधी चिरकारत नाही. येशू तसाच आहे. जीसस तसाच आहे. पापाचा द्वेष कर, पण पाप्याचा द्वेष कधीच करू नको. तू पण तसलाच आहेस. तू पण तसलाच आहेस. पाप्यावर प्रेम न करता पापावर प्रेम करणारा समाज. पॉइंट लक्षात येते का? पॉइंट लक्षात येते का? पापावर प्रेम करणारी माणसं, पण पाप्यावर द्वेष करणारी माणसं. पॉइंट लक्षात आलं तर अद्भुत, नाही आलं तर मी काही करू शकत नाही. पाप्याचा द्वेष करणारी माणसं, पण पापावर
होती येशू ख्रिस्ताच्या काळात. म्हणून येशू म्हणतो मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास हरवलेले शोधाव्यास तारण्यास आला आहे. तारण्यास आला आहे. आला प्रियानो येशू या भूतलावर. समाजाला तारणाऱ्याची गरज आहे. मारणारे खूप आहे. मारणारे डिपार्टमेंट या भूतलावर खूप आहे. शिक्षा करणारे लोक खूप आहे. तारणारा वन अँड ओनली जीसस क्राइस्ट. एकुलता एक येशू ख्रिस्त. योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय वचन 18. योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय वचन 18. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. कोणीच पाहिले नाही देवाला अजूनपर्यंत. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. हा, जो एकुलता एक जन्मलेला पुत्र जो एकुलता एक जन्मलेला पुत्र हा देवपित्याच्या उराशी असतो. हा त्याने त्याला प्रकट केले आणि त्याला येशू या भूतलावर आला. देव बापाला त्याने प्रकट केलं आपल्या आचरणाच्या द्वारे, आपल्या वर्तनाच्या द्वारे, आपल्या पाहण्याच्या द्वारे, आपल्या चालण्याच्या द्वारे, आपल्या प्रेमाच्या द्वारे, आपल्या क्षमेच्या द्वारे, लोकांना प्रेम करण्याच्या द्वारे, लोकांना आकर्षित करून देव पित्यामध्ये जे काही गुण आहेत ते सगळे गुण येशू ख्रिस्तामध्ये आहेत. त्याने देव पित्याला प्रगट केले. देव असा असतो पाप न करता. मी समुद्रावरती चालतो म्हणजे देवाची लक्षणे माझ्यामध्ये आहे. मी 5 भाकरी 2 मासे 5 जणांना जेवू घालतो म्हणजे देवाची लक्षणे माझ्यामध्ये आहे. मी जक्कयाला खाली बोलवतो. लोक समुद्रातील कोणी त्याला बघू शकले नाही. 40 चोर बघू शकले नाही. अल्ली बाबाला तुम्हाला माहित आहे 40 चोर असून देखील अल्ली बाबाला झाडावरती बसलेल्या अल्ली बाबाला बघू शकले नाही. पण ख्रिस्त एकटा जक्कयाला बघतो. ही लक्षणे, ही पहिली लक्षणे प्रियानो. देव पित्याला त्याने प्रगट केलं या भूतलावर. पाण्याचा द्राक्षरस केला. यायच्या कन्याला उठवला. 5 भाकरी 2 मासे 5 जणांना दिला. देवपणाची लक्षण ख्रिस्तामध्ये होते. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो. देवपित्याच्या उराशी असतो. त्याने त्याला प्रगट केले आहे. फिलिप म्हणतो प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. फिलिप आहे ना, फिलिप म्हणतो प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. 14वा अध्याय वचन 8. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय वचन 8. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 8. फिलिप त्याला म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. आम्हाला आता फक्त आमच्या बापाला दाखवा. आम्हाला पिता दाखवा. हा म्हणजे आम्हाला पुरे आहे. आम्हाला पुरे आहे. मी అర్థమవుతుందా? మీకు అర్థమవుతుందా? వాక్యం మరి మీరు చదవాలి కదా. మీరు చూసుకోండి బాగా. నేను ఎప్పుడైనా చెప్పినందుకే చూసుకున్నాను అక్కడ. అంటే మీకు కూడా అర్థమైంది. వెరీ గుడ్. 14వ అధ్యాయము యోహాను రాసిన శుభవర్తమానంలో 14వ అధ్యాయము 8 మనం చదువుతున్నాం. 14వ అధ్యాయం వచ్చిన 8 वाचवा बेटा. फिलिप त्याला म्हणाला प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. आमचा पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. मला आता पुरे आहे. येशूने त्याला म्हटले फिलिप्पा मी इतका काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस का? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले. आताच वाचलं ना तुम्ही. जो एकुलता एक देव पित्याच्या उराश असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? पित्याकडची सगळे कृत्य मी करतो. पिता जे काही सांगतो ते मी करतो. माझा पिता पवित्र आहे. बी होली, आय एम होली. तो पवित्र आहे, मी पण पवित्र आहे.
मी पित्यामध्ये मी पित्यामध्ये, पिता माझ्यामध्ये आहे पिता माझ्यामध्ये आहे याचा विश्वास तू धरत नाहीस याचा काय? विश्वास तू धरत नाहीस काय? येशू ख्रिस्ताने पित्याला प्रगट केलं प्रिया या भूतलावर. येशू ख्रिस्ताने पित्याला प्रगट केलं या भूतलावरती. पापी लोकांचं त्याने तारण केलं या भूतलावर येऊन. पापी व्यक्तीचं तारण केलं या भूतलावरती येऊन. पाप काढण्यासाठी कोणीच नाही प्रियानो या भूतलावर. पाप दाखवण्यासाठी हजारो माणसे उभे राहतील, परंतु तेच पाप काढण्यासाठी एक व्यक्ती देखील उभा राहणार नाही. येशू या भूतलावर आला, त्याने आमचे सगळे पाप धुवून टाकले. पाप भयंकर आहे. पहिले तिमोथेला पत्र याचा पहिला अध्याय, पहिले तिमोथेला पत्र याचा पहिला अध्याय वचन 15. काल रात्री आपण वाचलेलं शास्त्र भाग तिमोथेचे पहिले पत्र. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्याच्या जगात आला. हे वचन विश्वसनीय, हे वचन विश्वसनीय, पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. मी मुख्य आहे. सगळ्यात पाप कोण? गब्रिएल सांगतो, येशू ख्रिस्त सांगतो. तिमोथेच्या पत्राला लिहित असताना संत पौल म्हणतो, त्या पापी लोकांपैकी मुख्य पापी मीच आहे. आपण म्हणत नाही ना मी पापी आहे, मी मुख्य आहे, दुसरे आहेत मी नाही म्हणतो. संत पौल म्हणतो मी मुख्य आहे. किती पत्र लिहिली संत पौलाने? सर्वाधिक पत्र संत पौलाने लिहिली. त्या पापी लोकांपैकी मुख्य मी आहे, पण त्याने माझं तारण केलं. मी पूर्वी कसं होतो? पूर्वीचं जीवन बघायचं का संत पौलाचं? बिफोर क्राइस्ट, येशू मध्ये येण्या अगोदर संत पौलाचं जीवन बघायचं का? ते पण लिहितो संत पौल. वचन 13 कारण मी पूर्वी व्यवस्थित आहे. कारण बसून घे बेटा. कारण मी पूर्वीचं जीवन सांगतो. कारण मी पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो. त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले. येशू जर माझ्यावरती प्रेम करतो तर पाप दाखवणारा तू कोण? पूर्वी मी असा होतो, पण आता मात्र त्याच्या सेवेसाठी मी समर्पित झालो. येशूमुळे जमलं प्रियानो. येशू या भूतलावर होता. किती सुवार्थ त्यांनी सांगितली, किती सुवार्थेचं काम त्यांनी केलं, किती सुवार्थ त्यांनी सांगितली. पूर्वी कसा होता, आता कसा झाला बघा. फिलिप्पीमध्ये त्यांनी सुवार्थ सांगितली. अंत्योकियामध्ये त्यांनी सुवार्थ सांगितली. अनेक ठिकाणी किती ठिकाणी त्यांनी सुवार्थ सांगितली. पूर्वी मी निंदक होतो, पूर्वी मी छळ करणारा होतो, पूर्वी मी पापी होतो, त्या मला प्रभू येशू ख्रिस्ताने काय करून ठेवलंय? विश्वासू मानून सेवेकरता ठेवले. सेवेकरिता ठेवले. कुणाला? संत पौलाला. गब्रिएल सांगतो ते बरोबर आहे का नाही बघा. गब्रिएल देवदूत सांगतो ते बरोबर आहे का नाही बघा. सत्याचे वचन नीट सांगणारा, सत्याचे वचन तो नीट सांगायला पाहिजे. बायबल तो नीट सांगायला पाहिजे. सत्याचं वचन तो नीट सांगणारा पाहिजे. बायबल नीट आहे प्रियानो. बायबल क्रम आहे, बायबल पवित्र आहे, बायबल मध्ये अनेक घटना आहेत. तो नीट सांगितलं तर अद्भुत आहे, देवाचं गौरव होते. पूर्वी मी तसा होतो, परंतु आता देवापणे मला त्याच्या सेवेकरिता समर्पित केला म्हणतो बघा. या अंतोकियामध्ये गेला, अनेकांचं परिवर्तन केला. फिलिप्पामध्ये गेला, अनेक लोकांचं परिवर्तन केला. अनेक शहरांमध्ये, अनेक खेड्यांमध्ये गेला, अनेक लोकांचं परिवर्तन केला. अनेक माणसांना त्याने तारण देऊन गेला. कोण? संत पौल. कुणाद्वारे? येशू ख्रिस्ताद्वारे. येशू ख्रिस्त या भूतलावरून किती मोठं काम केलं माहित आहे?
तो काही लेखक नव्हता प्रियानो, पण त्याच्याविषयी अनेक पुस्तकं या भूतलावर आहे. अनेक पुस्तकं या भूतलावर ते छापून आहे. येशू लेखक नव्हता, रायटर नव्हता तो. अनेक पुस्तकं त्याच्या संबंधाने लिहिलेले प्रियानो या भूतलावरती. योहान सांगतो, योहान पुरुषवर्तमान शेवटचा अध्याय, योहान पुरुषवर्तमान शेवटचा अध्याय वचन 24. योहान पुरुषवर्तमान अध्याय शेवटचा वचन 24. जो या गोष्टीविषयी साक्ष देतो, जो या गोष्टीविषयी साक्ष देतो, जो या गोष्टीविषयी साक्ष देतो, ज्याने या गोष्टी लिहिल्या, ज्याने या गोष्टी लिहिल्या, मी योहान तोच हा शिष्य आहे, तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहित हे आम्हाला माहित आहे. योहान माहित आहे ना? कोण योहान? बाप्तिस्मा करणारे योहान नव्हे. कोण योहान? ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, ज्या शिष्यावर आपल्या मातेची जबाबदारी सोपवली, तो योहान. ज्याच्या उराशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला होता, तो योहान. चलो मामा తెలుగు చదువు అబ్బాయి 21 24 25 21 24 25 దాదా ఫ్యాన్ లో రే అమ్మా 25 యేసు చేసిన కార్యములు అనేకములు కలుగవు. या जगात मावणार नाहीत म्हणे पुस्तके. एवढं इन्फॉर्मेशन आहे का येशू विषयी? एवढं समाचार आहे का येशू विषयी? एवढी ख्याती आहे का येशू विषयी? होय. आता वाच बेटा 25. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्य आहे, ती सर्व एक एक लिहिली. लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही असे मला वाटते. ग्रंथकर्ता वाटते म्हणे त्याला. किती ग्रंथ लिहिले त्यांनी माहित आहे? पहिला ग्रंथ कोणता? पुढचा पाठ मागचा सपाट. पहिला ग्रंथ सांगितले तुम्हाला, पुढचा पाठ मागचा सपाट. योहान पुरुष शुभवर्तमान, योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरे पत्र, योहानाला झालेले प्रकटीकरण. तुम्ही लिहून घेत नाही, तुम्ही खूप हुशार आहात. एकाकडे पेन नाही, एकाकडे वही नाही, सगळं माहित आहे बाळासाहेब आम्हाला. तुम्ही सांगा आणि जावा सोलापूरला पुढच्या आठवडी या. जे काही सांगायचं सांगा, आम्हाला सगळं माहित आहे. ओके, तुमची इच्छा, मी काय करणार. फार महत्वाच्या गोष्टी मी कोणी कधी न सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्य आहे, ती सर्व एक एक लिहिली. लिहिलेली पुस्तके जगात मावणार नाही असे मला वाटते. एक ग्रंथकर्ता येशू विषयी 5 पुस्तकं लिहितो, तर आम्ही का वचन लिहून घेऊ नये सांगा बरं. बाळक काय सांगतो, आम्हाला बाळकापेक्षा जास्त माहिती आहे असं तुम्हाला वाटते का? ओके. एवढं इन्फॉर्मेशन, एवढा समाचार, एवढी माहिती एका सेवकाकडे आहे. अजून 11 सेवक शिल्लक आहेत. अजून 11 सेवक शिल्लक आहेत. एक सेवक जर लिहिलेली पुस्तके जगात मावत नाही, 11 सेवक अजून प्रियानो उरलेले आहेत. मग किती जग लागतील सांगा मला.
एवढं इन्फॉर्मेशन, एवढं माहिती जगात मावणार नाही, एवढी पुस्तकं. येशू भूतलावर आला, समय व्यर्थ केला नाही. येशू भूतलावर आला, सुवार्ता सांगितला. येशू भूतलावर आला, आंधळ्यांना दृष्टी दिली. येशू भूतलावर आला, भूतांना उठवला. येशू भूतलावर आला, मार्ग सत्य जीवन मीच आहे म्हणून सांगितला. येशू भूतलावर आला, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या. ते सगळं जर एका पाठोपाठ लिहिलेली पुस्तके जगात मावणार नाही असे मला वाटते, असं संत योहान म्हणतो. प्रियांनो, इतकी माहिती येशू ख्रिस्ता संबंधाने आहे. त्याच्यातले फार थोडे त्यांनी लिहिले, फक्त 5च पुस्तके. किती कट केला बघा, जगात मावणार नाही तेवढे पुस्तके आहेत म्हणे. 5च पुस्तके त्यांनी लिहिले. ते 5 पुस्तक वाचलो तर नाहीच नाही, त्यांची नावं पण माहित नाही. प्रभू आम्ही वाचत नाही, आम्हाला नाव पण माहित नाही. दैव आहे ना आमचं. रायटर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दिला. तो म्हणतो प्रियांनो, तो म्हणतो या ठिकाणी येशूने दाखविला पित्याला. पापी व्यक्तीचं तारण केलं, जगायचं तारण केलं, संत पौलांचं तारण केलं, तुमचं आणि माझं तारण केलं. या भूतलावरील प्रियांनो, आम्ही तारले गेलो, आम्ही मारले गेलो नाही. मरण अटळ होतं आमचं प्रियांनो. त्या मरणापासून येशूने तुम्हाला मला वाचविला, पवित्र शास्त्र बायबल सांगते. लोककृष्ण वर्तमान 2रा अध्याय वचन 14. लोककृष्ण वर्तमान 2रा अध्याय वचन 14. उद्वलोकी देवाला गौरव, उद्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर त्याचा प्रसाद झाला आहे. ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यामध्ये शांती. सगळ्यांना शांती नाही. पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्याला शांती. शांती नव्हती का? मला शांती नव्हती. भावाभावांमध्ये शांती नाही, पती पत्नीमध्ये शांती नाही, कुटुंबामध्ये शांती नाही, या जगामध्ये शांती नाही. एवढेच काय, एदेन बागेत पण शांती नाही. एदेन बागेत पण शांती नाही. एक फळ खाल्ला त्यांनी, शांती निघून गेली. प्रिय देवे तो त्या ठिकाणी, आदामा तू कुठेस? मी लपलो. तू का लपला? पूर्वी लपत नव्हता तू. पूर्वी तू माझी वाट बघत होता. पूर्वी मी तुला बघायचो, तू मला बघायचा. आता तू का लपला? प्रभूजीने पाप केला, शांती निघून गेली. एदेन बागेतून, एदेन बागेतून शांती निघून गेली. शांती निघून गेली. यापूर्वी आदाम म्हणायचा, ही तर माझ्या हाडातील हाड, माझ्या मांसातील मांस आहे. बायकोला बघून आता हाडातील हाड, मांसातील मांस नव्हे, ही जी स्त्री तुम्हाला सोबतीस दिली. क्या बायबल आहे ब्रदर. वाचत असताना अद्भुत आहे, वाचत असताना अद्भुत आहे. माझी बायको माझी फासळी नाही. फासळी कोणाची काढली? फासळी कोणाची काढली? माझी कुठलं काढलंय? फासळी माझ्या सगळ्या फासळ्या बरोबर आहे. एकाचीच काढली, एकाची कमी फासळी. कोणाची? त्याच द्वारे सगळ्या स्त्रियांना बनवला देवाने. प्रत्येकाची फासळी काढण्याची त्याला गरज नाही. एका फासळीमध्ये संपूर्ण सरंजाम व्यवस्था तो करू शकतो. माझी बायको माझी सहचारिणी आहे. ती कुठली तरी स्त्री आहे. त्या स्त्रीला मला देवबापाने एकत्र केला. ती माझी आता अर्धांगिनी आहे. पाप केल्यामुळे माझी फासळी काढण्याची गरज नाही. कारण जी स्त्री तो मला सोबतीस दिली, तिने त्याचे फळ मला दिले, ते मी खाल्ले.
हा स्त्रीकडे जाऊया आता. हे देवबाप स्त्रीकडे जातो. तू हे काय केले? सर्पाने मला बुरळ घातली. सर्पाने, यापूर्वी सर्प चांगला होता, सर्पाने मला बुरळ घातली. शांती निघून गेली. पती पत्नीमध्ये अशांतता, नवरा बायकोमध्ये अशांतता, नवरा बायकोमध्ये भांडण, नवरा बायकोमध्ये डिवोर्स, नवरा बायकोमध्ये डिवोर्स. फासळे नाही तुझी आता, ती स्त्री आहे ती. का नाही? पाप केल्यामुळे. आधी ही तर माझ्या हाडातील हाड, माझ्या मांसातील मांस आहे. आता ही जी स्त्री तू मला सोबतीच दिली, आता ही माझ्या हाडातील हाड, माझ्या मांसातील मांस नाही, आता ही स्त्री झाली. आता दुफळे निर्माण झालं प्रियानं पापामुळे. पाप भयंकर आहे, शांती निघून जाईल. पाप भयंकर आहे, नवरा बायकोमध्ये भांडण लागेल. पाप भयंकर आहे, कुटुंब उद्ध्वस्त होईल. पाप भयंकर आहे, देवापासून निघून जाल. पाप भयंकर आहे, नरकामध्ये टाकले जाऊ. पाप भयंकर आहे, सदा सर्व काळ नरकामध्ये आम्हाला खितपत पडावं लागेल. या सर्वांपासून काढण्यासाठी, शांती देण्यासाठी येशू भूतलावर आला. उद्वलोकी देवाला गौरव आणि त्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे. उद्वलोकी देवाला गौरव. पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. देवाचा प्रसाद तुझ्यावरती व्हायला पाहिजे, त्याच वेळेला तुला शांती मिळेल. करितकारास पहिले पत्र, याचा दुसरा अध्याय. अरे माफ करा, करितकारास पहिले पत्र याचा 9वा अध्याय, वचन 5 पासून वाचूया, संपवतो. करितकारास पहिले पत्र याचा 10वा अध्याय, वचन 5 पासून. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. देव संतोष नाही प्रियानो बहुतेकांविषयी. बहुतेकांविषयी माझा देव संतुष्ट नाही. त्यांना शांती नाही, त्यांना समाधान नाही. देव संतुष्ट नव्हता. देव संतुष्ट नव्हता, देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. त्यामुळे त्यांचा रानामध्ये खात्मा झाला, खलास झाले, नाश झाला. या गोष्टी आपल्याला उदाहरण आहे. आपल्याला उदाहरण आहे. हे सगळं का लिहिलंय? नवा जुना ग्रंथ कशासाठी आहे? आपल्यासाठी उदाहरण आहे. आपण तसे वागू नये. हे आपल्यासाठी उदाहरण दाखल आहे, आपल्यासाठी एक्झाम्पल आहे. अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला असता, आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी मूर्तीपूजक होते, तसे होऊ नका. कारण लोक खाल्ल्या पिल्ल्या बसते, नंतर नंतर तमाशा करायला नाच तमाशा, ढेंगाड ढेंगाड, डांगड ढेंगा, डांगड ढेंगा, नाच तमाशा, नाच तमाशा, खायचं प्यायचं नाचायचं तमाशा. खाल्लं पिला, पाणी पिला, चादर घे, अंगावर चादर घेऊन झोप ना. 3-3 वाजेपर्यंत आम्ही जागे आहोत. चाललेलं अन्न पचन आहे आम्हाला. किती गोळ्या दिल्या ताई? गौरवने त्रिवेदीकडे घेऊन गेला मला, नाहीतर 23 तारखेलाच प्रवचन संदेश द्यायला उभा राहिला नसतो मी. 3-3 वाजेपर्यंत लवकर झोप लागत नाही. 3-3:30 वाजता आहे. खाल्लेलं पचत नाही, डायजेशन होत नाही व्यवस्थित. हे शरीर म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात नाजूक काय असेल कपड्यांपेक्षा शरीर. शरीर, या शरीराला विसावा द्या, या शरीराची काळजी घ्या. दिखावा करू नका. शरीर आहे तर प्रभूचं काम आहे. जर शरीर नाही तर प्रभूचं काम करू शकत नाही आपण. येशू म्हणतो अन्नापेक्षा जीव, वस्त्रांपेक्षा शरीर अधिक आहे. वस्त्र महत्वाचे नाही, शरीर महत्वाचं आहे.
लोक नाच तमाशा कराव्याला बसले उठले असे शास्त्रात लिहिले आहे. हे शास्त्रात लिहिले आहे जुन्या करारामध्ये. त्यांच्यापैकी कित्येकांनी जाड कर्म केले. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले. व ते एका दिवसात 23,000 एका दिवसात 23 लोक नव्हे, 2300 नव्हे, 23,000 माणसे मरून गेली एका दिवसात. मग 2 दिवसात किती, 3 दिवसात किती, 40 वर्षात किती माणसे मेली बघा. तेव्हा आपण जाड कर्म करू नये. तेव्हा आपण जार कर्म करू नये. हे उदाहरण आहे आपल्यासाठी. तेव्हा आपण जार कर्म करू नये. दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, काय काय करू नये. सांगतात ना, डॉक्टर सांगतो ना, दारू पिऊ नको, गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, रात्रभर जागू नको. चांगल्यासाठी ना, तुझ्यासाठी. इंजेक्शन देऊ का, दे म्हण. इंजेक्शन घेऊन घालून घे. इंजेक्शन गोळ्या खा, तुझं शरीर व्यवस्थित होईल. एका दिवसात 23,000 माणसं मेली. याचं कारण शांती नाही प्रियानो. 23,000 माणसे मरून गेली. त्यांच्यापैकी कित्येकाने प्रभूची परीक्षा परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश. बघा, माणसांना मारण्यासाठी काय काय करतो देवबाग. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. देव संतुष्ट नाही प्रियानो माणसाविषयी. देव संतुष्ट नाही या माणसाविषयी. तू संतोष दे देवाला. तू देवाची इच्छा पूर्ण कर. तू देवाचं काम तू पूर्ण कर. अब्रामाने देवाला संतोष दिला. अब्रामाने देवाला संतोष दिला. 100 वर्ष असताना इसाक देतो अब्रामाला. परत मागतो देव, परत देतो अब्राम. काकू करत नाही, काहीच म्हणत नाही. तुझा एकुलता एक पुत्र इसाक मला दे. दिला प्रिया, दिला. याच्यावर समजते तू देवावर प्रेम करणार आहेस अब्रामा. तू देवावर प्रेम करणार आहेस अब्रामा. याच्यावर असते. लाकडं घेतो, गाढव घेतो, सेवकांना घेतो, बायकोला सांगत नाही. मोरिया डोंगरावरती जातो, लाकडे रचतो, त्या लाकडांवरती मुलाला बांधतो, बांधून त्या लाकडांवरती झोपवतो, सुरा हाती घेतो, मारायला जातो. देव संतुष्ट होतो. देव संतुष्ट होतो अब्रामाविषयी. इस्रायल मात्र देवाला संतोष दिला नाही. देव संतोष झाला, देवाला संतोष दिला अब्रामाने. आणि देव म्हणतो अब्रामा तू थांब. यावी रे परमेश्वर पाहणारा देव, पाहून देणारा देव. त्या ठिकाणी एक एडक आहे, एक बकर आहे. आता तुझा मुलगा नको, मी माझ्या मुलाला पाठवतो. आता तुझा मुलगा नको, माझा एकुलता एक मुलगा मी देतो. तो पवित्र असेल, तो परिपूर्ण असेल, तो शांतीचा अधिपती असेल, तो अनेकांना पापापासून तारणार असेल, अनेकांना मुक्तीचा दाता असेल. म्हणून जिजस या त्याने शांती दिली आम्हाला. त्याने प्रीती केली आमच्यावरती. पापापासून मुक्ती त्याने आम्हाला दिली. आणि ही शांती सदा सर्व काळ देण्यासाठी प्रभू या भूतलावर 2025 वर्षापूर्वी आपलं जीवन त्याला समर्पित करायचं का? आपलं जीवन त्याला देऊन टाकायचं का? अनेक लोक त्याचं भक्तिगीत गायलेले. उद्वलकी ते स्वर्गातील सैन्यांचा समुदाय म्हटलेलं बघा. स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रकट झाला. देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, उद्वलोकी देवाला गौरव. आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यामध्ये शांती. तुला शांती नव्हती, तुला शांती नव्हती. येशू ख्रिस्ताने शांती दिली या भूतलावर असताना. म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार कर. आपलं जीवन त्याला समर्पित कर.
त्याच्या सहभागितेमध्ये ये, त्याचं भाकर द्राक्षरस घे. तुला शांती आहे, तुला शांती आहे. ते सोडून तू कुठलंही काम केलं तर तुला या उतारावर शांती शांती नाही. धर्मेंद्र मरत असताना एक गोष्ट म्हणून गेला, तुम्हाला माहित असेल. मध्यंतरीच महिला धर्मेंद्र चांगला ऍक्टर. काय केलं माहित आहे? लोणावळ्यामध्ये फार मोठं फार्म हाऊस आहे म्हणे. किती एकर बेटा? 40 एकर फार्म हाऊस. झोपायला किती जागा? झोपायला किती जागा? बायका कोण? बायका एक ड्रीम गर्ल सोडला. ड्रीम गर्ल संगती नेला नाही तिला. शांती नाही. शरीर अजिबात साथ देत नसताना प्रियांनो, शरीर कमकुवत झाले असताना प्रियांनो, हे सगळं काही त्याच्या दृष्टीपुढे आलं नाही प्रियांनो. त्याच्या बायका त्याला शांती दिली नाही, त्याचं फार्म हाऊस त्याला शांती दिली नाही, त्याचे चाहते त्याला शांती दिली नाही, पूर्णच शांती दिली नाही त्याला. शेवटी या जगाचा निरोप घेऊन मरून गेला प्रियांनो. कुठं गेला माहित नाही, अज्ञात स्थळी. पण येशू तुम्हाला मला शांती देतो. वरती झोपलं तरी झोप लागते, खाली झोपलं तरी झोप लागते, पत्र्याच्या शेड मध्ये झोपलं तरी झोप लागते, तुमच्या घरी झोपलं तरी झोप लागते. त्याचं कारण का? शांती. तुझ्याकडे किती आहे त्यापेक्षा तुझ्याकडे शांतीचा अधिपती ख्रिस्त आहे का महत्वाचा आहे. ती शांती देण्यासाठी ख्रिस्त आहे. त्याला कवटाळूया, त्याला आपलंसं करूया, त्याला आपल्या जीवनामध्ये प्रवेश देऊया. रोज आणि रोज त्याची स्तुती करूया, त्याचा गौरव करूया, त्याला सन्मान देऊया. या सत्या शेवटांमध्ये या सत्या शेवटाला निरोप देत असताना आपण त्याचे आभार मानावं, त्याचा गौरव करू. या डोळे बंद करू आपण प्रार्थना करूया. प्रिय देवा, कितीतरी अद्भुत गोष्टी तुम्ही आम्हाला पवित्र शास्त्रातून सांगितल्या. गॅब्रिएल देवदूत, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त, संत पौल तिमोथेच्या पत्राला लिहित असताना त्याने सगळ्यांनी सांगून गेले. तुम्ही मरियेला सांगितला, तुम्ही योसेफाला सांगितला. एक संशय, एक अनुमान त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. योसेफा, दाविदाच्या पुत्रा मरियेचा तू आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तो त्याचे नाव येशू असेल ते, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. होय दे बाबा, येशू ख्रिस्ताने आमचं तारण केलं. येशू ख्रिस्ताने आम्हाला शांती दिली. येशू ख्रिस्ताने आम्हाला देव पित्याला दाखवला. येशू ख्रिस्ताने आम्हाला मुक्ती दिली. आम्ही धन्यवाद देतो या ख्रिस्ताबद्दल. त्या ख्रिस्ताचं स्तवन करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी देवा आमचं सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चालवा. ज्यांनी ज्यांनी ही वचने वाचली, ऐकली, त्या प्रत्येक कुटुंबियांना शांती समाधान द्या. जसं मंडळीला देवा आणला, तसं आपापल्या घरी इच्छित स्थळी ते जात असताना त्यांना संगतीने आशीर्वादित करा. यंदाचा हा ख्रिसमस देवा तुम्ही आशीर्वादित केला. येणारा नवीन वर्ष देखील मंडळीसाठी आशीर्वादाचं कारण बनण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत चालवा. येशूच्या द्वारे प्रार्थना विनवणी केली म्हणून ऐका. आमेन.